तर मंडळी, मागच्या व्हिडिओ व्लॉग मध्ये आपण पन्हाळगडावरील काही ऐतिहासिक ठिकाणं पाहिली होती, ज्यामध्ये सज्जाकोटी, सोमेश्वर मंदिर आणि छत्रपती संभाजी महाराजांचं मंदिर असा काहीसा इतिहास बघितला होता। पण एवढ्यावर पन्हाळगडावरील इतिहास संपत नाही। व्हिडिओच्या दुसऱ्या भागात पण आपण आणखी 3 ऐतिहासिक ठिकाणं जाणून घेणार आहे। तर मी तुमचा मराठमोळा व्लॉगर गड किल्ल्यांच्या सहवासात महाराष्ट्राचा इतिहास अनुभवत आहे आणि आजच्या योजनेत जराही बदल नाही। तर सगळ्यात आधी आपण नायकिनीचा सज्जा या ठिकाणाकडे निघालोय। तर या ठिकाणाचा इतिहास सांगायचा झाला तर आदिलशाहाच्या काळात हा सज्जा किंवा ही 3 मजली इमारत बांधली गेली बघा। आणि इथली आख्यायिका किंवा लोककथा अशी आहे की कलावंतीन स्त्रीने म्हणजेच नायकिनीने या कड्यावरून खाली उडी घेतली होती, त्यामुळेच या ऐतिहासिक ठिकाणाला नायकिनीचा सज्जा हे नाव पडलं असावं। आता ती उडी का घेतली, कशी घेतली, कशामुळे घेतली याबद्दल काही ठोस पुरावे कुठेच नाहीत। ही ऐतिहासिक वास्तू 3 मजली असून या वास्तूचा बऱ्यापैकी भाग ढासळलेला आहे, तरी पण बरीच अशी शिल्लक आहे, नक्कीच बघा। आता आपण निघालो आहे अंबरखान्याकडे म्हणजेच धान्य कोठाराकडे, आणि ही या गडावरील महत्त्वाची अशी ऐतिहासिक वास्तू आहे आणि या काळी ही बहुमूल्य अशी इमारत होती। मंडळी, पन्हाळगड दीर्घकाळ युद्ध सोसणारा असा किल्ला आहे। पन्हाळगडाला बाहेरून वेढा दिल्यावर अन्नधान्याची मोठी तफावत जाणवत असावी। धान्य कोठारामध्ये वर असलेल्या खिडक्या हवाचं संतुलन राखण्यासाठी उपयोगी यायच्या, तर खाली असलेल्या या छोट्या मोकळ्या जागा आत साठलेलं पाणी बाहेर काढण्यासाठी महत्त्वाच्या असायच्या। या धान्य कोठारांना गंगा कोठी, यमुना कोठी, सरस्वती कोठी अशी 3 नावं आहेत। त्या काळची एक खंडी म्हणजे 746 किलो वजन एका खंडीचं असायचं आणि 25,000 खंडी एवढं धान्यसाठा या धान्य कोठारात व्हायचा, म्हणजे जवळपास 18 ते 19,000 टन। वळणदार घुमावदार रस्ते हे मध्यकालीन किल्ला स्थापत्यकलेचे महत्त्वाचे असे बांधकाम पद्धती असायचे आणि आदिलशाही काळात बांधलेलं हे 3 दरवाजा ही वास्तू सुद्धा त्यातलाच एक भाग। वर आपल्याला फारसी भाषेत काहीसं लिहिलेलं दिसतंय, आपल्याला ते वाचता येत नाही। ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या ताब्यात हा गड आला, त्यावेळी या दरवाजांनी शत्रूला थेट आत येण्यापासून बरंच असं रोखलं। या दरवाजाची दुहेरी रचना, वळणदार रस्ते, वरून येणारं पाणी, त्यामुळे शत्रूला इथं बराच काळ झगडत राहावं लागायचं। अशा काहीसा इतिहास आपल्याला या गडावर पाहता येतो, जाणून घेता येतो। महाराष्ट्र पुरातत्व खात्याने आणि स्थानिक लोकांनी या गडाला सुव्यवस्थित ठेवण्याचं एक महत्त्वाचं काम केलं, त्याबद्दल धन्यवाद। भेटू पुढच्या जबरदस्त व्लॉगमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।